नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण झटपट असे मस्त रव्याचे बिस्किट बनवणार आहोत. मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलं जेव्हा ही बिस्किट मागतील तेव्हा एक जरी दिलं तरी ते आवडीने खातील. अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे, बघूया. त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये आपण 1 कप रवा घेतला आणि त्याच कपने आपण साखरसुद्धा घेतली. जाड रवा असला तरीसुद्धा चालेल किंवा बारीकसुद्धा घ्या. मिक्सरचं भांडं छोटं पडल्यामुळे नंतर मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं. त्यानंतर हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा इलायची पावडर टाकायची आहे. इलायची पावडरने बिस्किटांना खूपच मस्त चव येते. छान असं बारीक करून घ्यायचं आणि आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं. सगळं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्यानंतर आता ह्या पिठामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. पण काय करायचं, आधी अर्धाच कप गव्हाचे पीठ घाला, कारण आपण यामध्ये तूप घालणार आहोत. तुपामुळे आणि साखरेमुळे जेव्हा आपण दुधात पीठ मळतो त्यावेळेस पीठ जरा पातळ होते. त्यावेळेस अजून अर्धा कप मिसळून घ्यायचं. त्यानंतर आता साधारणतः 4 ते 5 मोठे चमचे आपण साजूक तूप घेतलं, ते यामध्ये टाकून घेतलं. छान असं मस्त हाताने एकजीव करून घ्यायचं. संपूर्ण पिठात तूप छान मिसळून घ्यायचं. संपूर्ण पिठात तूप मिसळल्यानंतर दूध थोडंसं कोमट करा आणि कोमट दुधाने छान पीठ मळून घ्या. अगदी छान मळलं जातं. जर दूध जास्त पडलं तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण यामध्ये अजून अर्धा कप आपल्याला पीठ ॲड करायचं आहे. छान असं मळून घेतलं. तुम्ही बघू शकता, दूध अगदी थोडंच घातलं आहे तरीसुद्धा पातळ होतं, कारण साखर वितळते. दळल्यामुळे साखर आणि तूप एकजीव झाल्यावर थोडंसं त्याला पाणी सुटतं. त्यामुळे यामध्ये अर्धा कप अजून गव्हाचं पीठ आपण ॲड केलेलं आहे. छान डो तयार करून घ्यायचा आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचा. यानंतर 10 मिनिट झाल्यानंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे. मस्त असे बिस्किट करायला घ्यायचे. मस्त असे गोल गोल करून घ्यायचे. पाहिजे तसा आकार द्यायचा आणि मस्त झाऱ्याने किंवा आपण ज्याने चमच्याने अशा पद्धतीने आकार देऊ शकतो. मी अगदी छान असा नाईफने आकार दिला मस्त आकाराला. त्यानंतर आपल्याला मंद आचेवर तेलामध्ये मस्त आतून खरपूस होईस्तोवर हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत. हे बिस्किट आपण ज्यावेळेस तळतो ना त्यावेळेस थोडेसे नरम असतात, पण जेव्हा आपण हे टिश्यू पेपरवर टाकले की लगेचच कडक होतात. त्यामुळे नरम पडले तर काही हरकत नाही, लगेचच कडक होतात. छान असे मस्त खरपूस तांबूस रंग येऊस्तोवर बिस्किट तळून घ्यायचे. बघू शकता, छान मस्त तळून झालेले आहेत. जास्त लाल करायचे नाही. अगदी झाऱ्यावर काढून घ्यायचे. तेलसुद्धा निघून जातं. अगदी कुरकुरीत होतात. आता थोडेसे नरम दिसत आहेत, पण नंतर एवढे कुरकुरीत झाले होते आणि इलायची पावडरमुळे खायला पण खूपच टेस्टी लागत होते. या पद्धतीने संपूर्ण बिस्किट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. छान असे खरपूस तळायचे. तांबूस रंग येऊस्तोवर तळून घ्यायचे. बघू शकता, छान संपूर्ण बिस्किट आपण तळून घेतलेले आहेत. आकारसुद्धा छान आहे. डिझाईनसुद्धा छान आलेली आहे. मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. तोडूनसुद्धा दाखवते. झटपट तुटले जातात, कडक होतात. इतके टेस्टी लागतात की मुलं बाजारातले बिस्किट खातात त्यापेक्षा तर चांगलेच आहेत. या पद्धतीने बिस्किट बनवा आणि मुलांना द्या. अगदी आवडीने खातील. कुरकुरीत होतात. रवा आणि गव्हाचं पिठामुळे छान कुरकुरीत लागतात. एकदा ही बिस्किटची रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना खूपच आवडेल.